20 मार्च हा दिवस चवदार तळे सत्याग्रह म्हणून साजरा केला जातो। या दिवशी देशभरामधून लाखोंच्या संख्येने भीमसागर रायगडच्या महाड येथील चवदार तळ्यावरती दाखल होतात। या वर्षी देखील सत्याग्रहाला 97 वर्ष पूर्ण होत असून महाड येथील असंख्य भीम अनुयायी या ठिकाणी जमा झालेत। तर 7 कोटी खर्चून चवदार तळ्याचे सुशोभीकरण येणाऱ्या काळामध्ये केलं जाईल असं आश्वासन आमदार भरत गोगावले यांनी दिलं आहे। बहुजन समाज आज 97व्या सत्याग्रहाच्या दिवसाच्या निमित्ताने इथं वर्षाच्या हजर झालेलं मी त्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो। आज सकाळीच आम्ही 9 वाजता कलेक्टर, SP सगळे आमचे अधिकारी आणि पोलीस सलामी जी काय गेल्या वर्षापासून आपण सुरू केली आपल्या मुख्यमंत्र्यांनी, ती 9 वाजता आम्ही पोलीस सलामी दिली। त्यानंतर या विविध कार्यक्रमात आम्ही फेरी मारतो। येणाऱ्या सगळ्या जे बहुजन समाजाचे लोक आहेत त्यांची जेवण पाण्याची, भोजनाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, शौचालय हे सगळी अप टू डेट केलेली आहे, त्यामुळे काय अडचण नाही आहे। आणि इथे येणारे जे काय बहुजन समाजाचे लोक आहेत त्यांचा खरोखर मानावं लागेल की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वैयक्तिक खर्च करून येणारी ही सगळी लोक आहेत, तेव्हा त्यांना धन्यवाद देतो। आणि आपण यावेळेला 7 कोटी रुपये चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाला दिले, 3 कोटी शाहू महाराज यांच्या सभागृहाला दिलेले आहेत आणि एक अत्यंत चांगलं सुशोभीकरण आपण या चवदार तळ्याचं करणार आहोत की जेणेकरून पुढच्या वर्षी हे काम पूर्ण होईल, अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे। चवदार तळे येथील स्मारकामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पोलीस दलाने मानवंदना दिली। तसेच आज उत्स्फूर्तपणे नगरपालिका प्रशासकीय इमारतीपासून सकाळी 10 वाजता मिरवणूक काढली गेली। यामध्ये महाडमधील विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते। 20 मार्च 1927 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सत्याग्रहाच्या पूर्वीच्या महाडमधील नागरिकांच्या कार्यवृत्तीचं स्मरण व्हावे म्हणून या वर्षापासूनच या संदर्भात विशेष कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती देखील चवदार तळे विचार मंचाच्या वतीने दिली आहे। 20 मार्च 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता आणि संपूर्ण बहुजन समाजाला चवदार तळ्याचे पाणी हे खुले करून दिलं होतं। आज सत्याग्रह दिनाला 97 वर्षे पूर्ण होत आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लाखोच्या संख्येने या ठिकाणी भीमसैनिक दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत काही भीमसैनिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आज सत्याग्रह दिनाला 97 पूर्ण होत आहेत, हजारो भीमसैनिक या ठिकाणी दाखल झालेले आहेत, काय सांगायचं संदर्भात? या ठिकाणी डॉक्टर साहेब आंबेडकरांचे ज्या गोरगरिबांसाठी हे चवदार तळे खुले केले ह्याचा मोठा अभिमान आहे। आणि ह्यासाठी की बाबासाहेब कुठलाही एक धर्माचे नसून ह्या महाराष्ट्रात, या भारतभर जे लोक अनुयायी ह्या भारतावरती बाबासाहेबांनी जे उपकार केलेले संविधानप्रमाणे हे खरोखर एक अभिप्राय म्हणून बाबासाहेबांची मोठी महान कीर्ती आहे। आणि ही आपण जपण्यासाठी सर्व जनसागर ह्या चवदार तळ्यावरती आज 20 मार्च 1927 रोजी जे आम्हाला चवदार तळे हे महाड क्रांतीभूमीमध्ये ज्याचा सत्याग्रह झाला खुले करून दिले त्याचा सन्मान करण्यासाठी आम्ही सर्व भीम अनुयायी या महाड ठिकाणी उपस्थित राहिलो आहे। आणि आज ह्याच्या पुढेही बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या सत्याग्रह दिनाचा आम्ही पालन करून अगदी उत्साहाने गोषाने जे भीमसैनिक जनसागर या ठिकाणी येतो याचा सर्वांच आम्ही अभिनंदन करून या चवदार तळ्याचा आज ह्या ठिकाणी जो सत्याग्रह झाला त्याचा आम्हाला अभिनंदन आहे। आणि बाबासाहेबांच्या थोर संविधानाच्या माध्यमातून आम्हाला जे आमच्यावरती उपकार आहे, नागरिकत्व दिलेलं आहे बाबासाहेबांनी, हे कदापि आम्ही विसरणार नाही आणि इतर समाजाने पण ते विसरू नये अशी मी त्यांना विनंती करतो। आणि या ठिकाणी शिवाजी महाराज आणि डॉक्टर साहेब आंबेडकर यांनी या रायगड जिल्ह्यामध्ये जी क्रांती केली, कोकणामधले 2 महायुग पुरुष आहेत, त्या पुरुषांनी ज्या सर्व जातीय धर्माच्या लोकांना समविचाराची वागवून आणि शिकवण देऊन आज प्रगतीपथावर नेण्याचं काम डॉक्टर साहेब आंबेडकर लेखणीतून केलेलं आहे। हे आज आम्ही विसरून चालणार नाही अशी नमोबुद्धाय, जय भीम, जय महाराष्ट्र। महाराष्ट्रातून येणाऱ्या भीमसैनिकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी आंबेडकर चळवळ महाड तालुक्यातील संपूर्ण संघटनेने या ठिकाणी पाण्याची आणि जेवणाची देखील उत्तम प्रकारे या ठिकाणी सोय केलेली आहे। आणि सकाळी 9 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पोलीस प्रशासनाकडून देखील मानवंदना देण्यात आलेली आहे। नितेश लोखंडे, न्यूज अंकट, महाड, रायगड।